आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली। पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार। परतवाडामधील अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरण, आरोपी अयानच्या लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ समोर। परतवाडामधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी तपासाला वेग, जप्त 5 पैकी 3 मोबाईलमधील डेटा रिकव्हर। मोबाईलमधील माहितीच्या आधारे माहिती समोर येणार। संवेदनशील प्रकरणावर बोलताना बेजबाबदार वक्तव्य करू नये, नवनीत राणा, बोंडे आणि वडेट्टीवारांना बावनकुळेंनी झापलं। परतवाडा प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा बोंडेंचा दावा फोल, प्रसार माध्यम जाब विचारणार म्हणून बोंडे कुटुंबासह गोव्यात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बोंडेंना सुनावले खडेबोल। बावनकुळेंनी सांगितल्याप्रमाणे काही पुरावे असतील तरच बोललं पाहिजे। अल्पसंख्याक विषयी बोललो, बहुसंख्याकाचा विचार करायला सरकार आहे, या रेखान यांचं परतवाडा प्रकरणी वक्तव्य। टिटवाळ्यात ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड, ड्रग्ज क्वीन अँटी नार्कोटिक्सच्या गळाला। 35 वर्षीय ड्रग्ज क्वीन कडून 5 कोटींच्या एमडी ड्रग्ज गोळ्या जप्त। टिटवाळ्यात अँटी नार्कोटिक्स कल्याण ग्रामीण पोलिसांची छापेमारी। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, 2 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रजा मेमन आणि शफी शेखला न्यायालयीन कोठडी। सहर शेखचं इन्स्टाग्राम स्टेटस चर्चेत, शेखनं इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवत विरोधकांना डिवचलं। विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर। शिंदेकडूनची मुंबईत भेट झाल्याची सूत्रांची माहिती। राहुल गांधींनी महिलांची माफी मागावी, महिला विधेयक नामंजूर झाल्यानं फडणवीसांचा संताप। महिला विधेयक नामंजूर झाल्यानं मुंबई पालिकेत पडसाद, सत्ताधारी काळे शर्ट, काळ्या फिती बांधून कामकाजात सहभागी। भाजपच्या नगरसेवकांकडून महाविकास आघाडीचा निषेध। खासदार संजय राऊत शिवतीर्थावर, राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बैठक। राज ठाकरेंचे आभार मानण्याकरता राऊत शिवतीर्थावर। सुप्रिया सुळेंची फडणवीसांसह केंद्र सरकारवर टीका, मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून दबाव असेल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। महिलांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, विधेयकाच्या समर्थनार्थ 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार। विरोधकांचा महिला विरोधी चेहरा उघड करू, फडणवीसांचा निर्धार। काँग्रेसची अर्बन नक्षलवादी मानसिकता, पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, राहुल गांधींवरही साधला निशाणा। महिला आरक्षण विधेयकाला 2023ला मंजुरी, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊत, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलू नये, फडणवीस भाजपवर हल्लाबोल। पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात, बारामती आणि राहुरीत आज आणि उद्या घेणार जाहीर सभा। पार्थ पवारांनी केली सभास्थळाची पाहणी, उद्या सुनेत्रा पवारांची सांगता सभा होणार। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा, मुंबईत मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा, निधी वाटपाच्या असमतोलावरून भाजपमध्येच अंतर्गत नाराजी, भाजपमध्येच निधी वाटपात समतोल नसल्याचा आरोप। नागपुरातील एनजीओत हिंदू तरुणींवर इस्लामी रूढी पाळण्यासाठी दबाव, एनजीओ संचालक रियाज काझीनं इस्लामी परंपरांसाठी दबाव आणल्याचं समोर। नमाज पढणे, रोजे पाळण्यासह खुदा हाफिज म्हणण्याची कर्मचाऱ्यांवर सक्ती केल्याचा आरोप। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक गेल्या 2 दिवसांपासून नाशकात, टीसीएसमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी झाडाझडती, आयोगाच्या 4 सदस्यांची कंपनीत जाऊन तपासणी। जम्मूमध्ये अपघातात 15 जणांचा मृत्यू, भरधाव बसचं टायर फुटून चालकाचं नियंत्रण सुटलं, बस 100 फूट दरीत कोसळली।